आपल्या देशात राजकारणावर आणि खेळांवर बोलायला, आपली मतं मांडायला कुणीही कधीही तयार असतं. आता नुकतंच झालेल्या ऑलिम्पिकमुळे तर दूर दूरपर्यंत परिचयाचे नसलेले खेळ सुद्धा सर्वांनी अगदी एक्सपर्ट प्रेक्षक असल्यासारखे पाहिले. त्यावर अगदी हक्कानं आपलं मत नोंदवलं, खेळाडूंना सल्ले दिले, त्यांचं कौतुक केलं. पण ऑलिम्पिक सारख्या टुर्नामेंट संपल्या की इतर खेळांप्रतीचं आपलं प्रेम, आपलं कुतूहल कुठे गायब होतं? हा एक मोठा प्रश्न आपल्याला कधीतरी आपण विचारायला हवाय. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत असताना क्रीडा क्षेत्र, आपले खेळाडू, आपल्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय पातळीवरती होत असलेली कामगिरी, सरकारचं क्रीडा धोरण, नागरिक म्हणून आपली क्रीडा साक्षरता, या सगळ्याविषयी चर्चा करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे आत्ताच्या सत्रात माजी आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांच्याशी आपण संवाद साधूया. अंजली, नमस्कार. आपलं मनापासून स्वागत आहे माझा महाराष्ट्र माझं विजन कार्यक्रमात. नमस्कार. अंजली, गेल्या 75 वर्षांमध्ये क्रीडा क्षेत्र नेमकं कसं बदललेलं आहे, कोणकोणती आव्हानं आपल्या समोर होती, त्याच्यावरती आपण मात कशी केलेली आहे, आगामी काळामध्ये क्रीडा विश्वासाठी नेमकं काय करायला हवंय याबद्दलचं विजन आपण पहिल्यांदा मांडावं अशी विनंती. आणि त्यानंतर मग विजय सर सुद्धा आपल्यासोबत आहेत, माझे सहकारी विजय साळवी. ते आणि मी मिळून आपल्याशी संवाद साधू. नक्कीच. मला असं वाटतं की 75 वर्ष ही पूर्ण झाली आहेत. आपण अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करतोय, त्याबद्दल मी सगळ्यांचं कौतुक आणि अभिनंदन करते. 75 वर्षानंतरचं हे जे ऑलिम्पिक आहे ते खरंच खूपच चांगल्या रीतीने साजरं झालं. आपण आपल्या मेडल टॅलीमध्ये हायेस्ट मेडल टॅली आत्तापर्यंतची साधली. आणि सगळ्यात कौतुक म्हणजे ह्यावेळी जे इंडियाचं रिप्रेझेंटेशन झालं ते मल्टी स्पोर्ट्स इव्हेंट म्हणून झालं. म्हणजे मल्टी स्पोर्टिंग नेशन म्हणून आपण ह्यावेळी ऑलिम्पिकमध्ये उतरलो. आपल्याकडे कधीतरी एक असा मनामध्ये खंत असायची की फिजिकली डिमांडिंग गेम जैसे बॉक्सिंग आहे, रेसलिंग आहे, हॉकी आहे, ह्याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय का. म्हणजे इथपर्यंत लोक म्हणायचे की DNA मध्ये आपल्या ती कमतरता आहे, आपण मॅचच करू शकत नाही अमेरिकन्स आणि युरोपियन्सना, म्हणून आपण जिंकू शकत नाही. ही एक कल्पना होती आपल्या मनामध्ये, ती मोडून काढली गेली. आणि एवढंच नाही तर अनकन्व्हेन्शनल इव्हेंट्स म्हणजे गोल्फ मलाही कधी एवढे टेक्निकल पॉईंट्स त्यातले माहिती नव्हते, ते मी आवर्जून बघितले, आवर्जून शिकले. त्याच्यानंतर फेन्सिंगमध्ये भवानी देवी गेली, ज्युडो, अशा वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये आपले स्पर्धक गेले आणि नुसते गेले नाही तर खूप चांगली कामगिरी केली आणि हायेस्ट मेडल टॅली घेऊन आले. ही एक अतिशय नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. पण त्याबरोबर मला खेदही आहे की ही लेवल गाठायला आपल्याला 75 वर्ष का लागली. आणि ह्याच्यासाठी ह्याचं पोस्टमार्टम होणं किंवा ह्याच्यावर विचार होणं हे खूप गरजेचं आहे. आपण ऑलरेडी खूप लेट आहोत हे विचार करायला, पण आता तरी आपल्या खेळाडूंनी त्यांचं नैपुण्य दाखवून दिलेलं आहे. मग सिस्टीम कुठे कमी पडते यावर विचार सगळ्या पातळीवरनं व्हावा अशी माझी इच्छा आहे. अंजली, 15 ऑगस्टचा जेव्हा कधी आपण विचार करतो आणि खास करून तुझ्या बाबतीत जर विचार करायचा झाला, जेव्हा आपण या स्वातंत्र्य दिनाची 75वी आणि स्वातंत्र्य दिन आपला अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय, तेव्हा मी जर तुझा विचार केला तर तुझ्या आयुष्यातले 15 ऑगस्ट हे तुझ्या ऐन कॉलेजच्या वयातले आहेत. त्याच्या आज जर तू मला आठवणी सांगितल्यास ना तर या कार्यक्रमाची सुरुवात करायला अजून रंगत येईल. हो, नक्कीच. 15 ऑगस्टच्या खूपच आठवणी आहेत आणि त्या आठवणी अशामुळे आहेत की मी NCC कॅडेट होते. म्हणजे मला खूप गर्व आहे की NCC मध्ये मी 5 वर्ष प्रॅक्टिस केली आणि आज मी जिथे कुठे आहे किंवा जी कोणी आहे ती केवळ NCC ने मला ते विजन दिलं, त्यामुळे मी आहे, असं मी ते क्रेडिट NCC ला नक्कीच देईन. 15 ऑगस्ट म्हणजे 15 ऑगस्टच नव्हे तर त्याच्या 1 महिना आधी इतकी आमची मेहनत असायची किंवा मजाही असायची त्याच्यामध्ये. परेडची प्रॅक्टिस किंवा वेगवेगळ्या कल्चरल इव्हेंट्सची प्रॅक्टिस, आणि मग तो दिन आमच्या कॉलेजमध्ये साजरा व्हायचा. विजय, तूही असायचाच कारण आपण एकत्र NCC मध्ये होतो, त्यामुळे तुलाही आठवत असतील आपल्या त्या वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये आपण कसं मेहनतीने सहभागी व्हायचो. ॲडव्हेंचरियस इव्हेंट म्हणजे जसं रॅपलिंग आहे किंवा क्रॉस कंट्री आहे, हे सगळे इव्हेंट्स आम्ही तिथे, जुडो, कराटे आहे, सगळे आम्ही ह्याचं प्रदर्शन आमच्या कॉलेजमध्ये आम्ही करायचो. आणि मार्च पास असायचा. त्याच्यानंतरचे खूप चांगले 15 ऑगस्टची आठवण म्हणजे
साधारण ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये ऑलिम्पिक नेहमी असतं. त्यामुळे एथेन्स ऑलिम्पिक्सला 15 ऑगस्टला आम्ही ऑलिम्पिक विलेजमध्ये होतो आणि खूप छान असं म्हणजे सगळे इंडियन ॲथलीट्स आम्ही त्या आपल्या जो सेंटर असतं त्या नेशनचं तिथे आम्ही जमलेलो आय ओ ए हाऊसच्या इथे आणि सगळ्यांनी मिळून आम्ही झेंडावंदन तिथे केलेलं. खूप 15 ऑगस्ट आनंदाने तिथे साजरा केलेल्या अशा खूप काही चांगल्या आठवणी आहेत. आणि तेच ऑलिम्पिक विलेजमध्ये जेव्हा आम्ही एकत्र जमतो, जेव्हा तो फ्लॅग होस्टिंग होतं, तेव्हा ती जी रिअलाईज होते आपली रिस्पॉन्सिबिलिटी, तो देशाचा अभिमान, तो गर्व आपल्यामध्ये जेव्हा आपल्याला कळतो, तेव्हा असं वाटतं की अरे हां, मी किती मोठी जबाबदारी माझ्या अंगावर पेलली आहे आणि मी किती 100% एफर्ट्स घेऊन माझा परफॉर्मन्स दिला पाहिजे. हे सगळ्या खूप छान आठवणी आहेत 15 ऑगस्टच्या माझ्या. आणि त्याच आठवणींचा जर धागा पकडून पुढे जायचं झालं, ज्या झेंड्यासाठी तू या ऑलिम्पिकच्या मैदानात देखील उतरलीस, सिडनी ऑलिम्पिकमध्ये तू पहिली भारताची नेमबाज ठरलीस आजवरच्या इतिहासातली की जिनं फायनल गाठली आहे. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून तू लढलीस आणि चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स झालीस. या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण टोकियोचा विचार करतो, एक भारतीय म्हणून आपल्याला नक्कीच अभिमान वाटतोय, कारण 7 पदकं मिळाली, आजवरची सर्वोत्तम कामगिरी. पण जर ती कामगिरी आपण महाराष्ट्रीयन म्हणून जर विचार करत असू तर आपल्याला नक्कीच एक निराशा होते, कारण यातलं एकही पदक महाराष्ट्राच्या खेळाडूने आणलेलं नाही. तर तू या कामगिरीकडे एक भारतीय म्हणून कशी बघतेस आणि एक महाराष्ट्रीयन म्हणून कशी पाहतेस? भारतीय म्हणून मला खरंच खूप कौतुक आहे, खूप गर्व आहे, कारण ह्यावेळी 15 शूटर्स त्यांच्या नैपुण्यावर ते 15 सीट्स त्या मेडल सकट त्यांनी रिझर्व केले होते आणि आपलं रिप्रेझेंटेशन त्यांनी शूटिंग या खेळामध्ये दिलं. आणि त्याचबरोबर जसं मी पहिल्यांदा सांगितलं तसं वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये म्हणजे इक्वेस्टेरियनपासनं, गोल्फपासनं, फेन्सिंगपासनं, हॉकीपर्यंत आपले सगळ्याच इव्हेंट्समध्ये खेळाडू गेले होते आणि खूप चांगली 7 मेडल्सची आपली जी मेडल टॅली झालेली आहे. आणि काही पदकं आहेत ती अगदी थोडक्यात हुकलेली आहे, जसं आदितीचं आहे गोल्फमधलं किंवा पुनियाचं आहे बॉक्सिंगमधलं. तर हे सगळे प्रदर्शन जर आपण विचारात घेतलं तर खरंच खूप चांगलं असं चांगली अशी कामगिरी झालेली आहे ऑलिम्पिकमध्ये खेळाडूच्या दृष्टीने जर मी विचार केला तर. पण महाराष्ट्रासाठी जर मी विचार केला तर तेजस्विनी सावंत आणि राही सरनोबत अशा दोघीच नेमबाजीमध्ये होतो. मला आठवतं आहे एथेन्स ऑलिम्पिकमध्ये तिन्ही सीट्स आम्ही महाराष्ट्रीयन मुलींनी गाजवलेल्या होत्या. सुमा शिरूर, दीपाली देशपांडे आणि मी, आम्ही तिघी ऑलिम्पिकमध्ये गेलो होतो. त्यावेळी खूप आमच्या नावाचा असा दबदबा होता की कॉमनवेल्थ किंवा एशियन म्हटलं की महाराष्ट्रीयन मुलींशिवाय दुसरं कोणी नसणारच तिथे. तर ते थोडंसं ती परंपरा कुठेतरी कमी पडत गेली, आपले खेळाडू कुठेतरी मागे पडत गेले किंवा आपले खेळाडू तिथेच असताना बाकीच्या ज्या राज्यांनी खूप प्रयत्न केले आणि बाकीचे राज्यांचे जे नेमबाज आहे ते आपल्याला वरचढ ठरू लागले. आणि ते का ठरू लागले याच्या मागची प्रचंड मोठी कारणं आहेत ज्याच्यावर विचार व्हायला हवा, ज्याच्यावर काम व्हायला हवं. तेजस्विनी आणि राहीने खूप चांगली कामगिरी केली. राहीचं जर ऑलिम्पिकच्या आधीचा वर्ल्ड कपमध्ये तिने वर्ल्ड रेकॉर्ड इक्वल केलेला आहे. तेजस्विनी स्वतः वर्ल्ड चॅम्पियन आहे. पण तरीसुद्धा महाराष्ट्रीयन खेळाडू ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्यात कुठेतरी कमी पडतात याची खंत मला नक्कीच आहे. पण त्याचवेळी एक नेमबाज म्हणून जर अंजली आपण विचार केला तर नेमबाज म्हणून पण कदाचित तुला जितकी निराशा आम्हाला आहे त्याच्यापेक्षा कदाचित अधिक निराशा तुला असेल. आणि खास करून अंतिम फेरीत ज्या 2 मुलांनी प्रवेश केला होता, मनू भाकर आणि सौरभ चौधरी, त्यांच्यावरच्या अपेक्षांचं दडपण इतकं मोठं होतं की त्याच्याखाली त्या दडपणाखाली दबले गेले का, कारण त्यांचं वय जेमतेम 20 वर्षाचं आहे. आणि आजवरच्या इतिहासात मी जर बघितलं, साधारण 2000 सालापासून तुम्ही लोकांनी जेव्हापासून मोठं कामगिरी करायला सुरुवात केली, नेमबाजांकडनं अपेक्षांचं ओझं वाढत चाललंय. आणि हे पहिलं ऑलिम्पिक असं होतं की नेमबाजांवर आणि तुमची जी NRA जी तुमची असोसिएशन आहे त्याच्यावरती टीकेचा भडीमार झाला. तर या पार्श्वभूमीवर नेमबाजांचं कुठं चुकलं का, किंवा त्यांना जर सांभाळून घ्यायचं असेल तर तू याकडे कशी बघतेस? आणि नेमबाजांची जी असोसिएशन आहे NRA, तर त्यांचं काही चुकतंय का, आणि ते जर चुकत असेल तर कुठे बदलायला हवं आपल्याला?
सर्वप्रथम मी आमचं फेडरेशन आहे आणि गव्हर्नमेंट आहे त्यांना कॉम्प्लिमेंट्स देते की ह्या ऑलिम्पिकच्या तयारीसाठी जे काही शक्य होतं, जे काही पॉसिबल होतं ते आमच्या प्रेसिडेंट रणिंदर सिंग यांनी अवेलेबल करून दिलं आपल्या शूटर्सना. त्यांना भरपूर ॲम्युनेशन, क्वालिटी ॲम्युनेशन, त्यांना भरपूर एक्सपोजर्स किंवा जे बाकीचा सपोर्ट लागतो, फिजिओथेरपिस्ट आहे, डायटिशियन आहे, फिजिकल ट्रेनर आहे, सायकोलॉजिकल ट्रेनर, ह्या सगळ्या गोष्टींची त्यांनी खबरदारी घेऊन तो सपोर्ट त्यांनी प्रोव्हाइड केला होता. गव्हर्नमेंटनीही जास्तीत जास्त बजेट शूटिंगसाठी केलं होतं आणि म्हणूनच आपल्या शूटर्सनी वर्ल्ड लेवलपर्यंत अशी कामगिरी केली. आपले मॅक्झिमम शूटर्स होते ते वर्ल्ड नंबर 1 होते किंवा पहिल्या 5 रँकमध्ये आपले शूटर्स पोहोचले होते. त्यामुळे त्यांच्या कामगिरीविषयी माझ्या मनामध्ये किंवा त्यांच्या नैपुण्याविषयी माझ्या मनामध्ये यदाकचित ही अजिबातच शंका नाही आहे. झालं फक्त ऑलिम्पिकचं. ऑलिम्पिक झाल्यानंतर त्याच्यावर टीका करणं किंवा त्याच्याबद्दल काही चर्चा करणं ही आपल्याकडे सगळ्यांची सवय आहे. म्हणजे घरात बसून बोटं दाखवायला सगळेच तयार असतात. पण हीच लोक 3 वर्ष आधी होती का? त्यांनी 3 वर्ष आधी कधी विचारलं का की शूटर्ससाठी किती बजेट दिलं आहे, शूटर्स कुठे प्रॅक्टिस करतात, काय वातावरणात प्रॅक्टिस करतात, आत्ता त्यांचं स्टँडर्ड काय आहे? त्यामुळे नुसती चर्चा, वादविवाद आणि दुसऱ्यांवर बोटं दाखवण्यापेक्षा आपले इतके नवोदित खेळाडू जे फक्त 20शीतले आहेत, 19-20 वर्षाचे इतके तरुण खेळाडू आहेत, त्यांनी एवढी मोठी जबाबदारी पेलली आणि त्यांनी पेलली म्हणजे सिनियर्सना मागे टाकून त्यांनी आपलं नैपुण्य तिथे सिद्ध केलं आणि स्वतःच्या स्किलच्या जोरावर त्यांनी ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केलेलं आहे. आणि ऑलिम्पिक हे एक वेगळंच जग असतं. कारण मी सुद्धा ते 3दा अनुभवलेलं आहे. मी प्रचंड प्रॅक्टिस करून ॲथेन्स ऑलिम्पिक्सला स्वतः गेले होते. मी वर्ल्ड नंबर 1 होते. म्हणजे लोकांची अशी अपेक्षा होती की मी जाणार आणि मेडल घेऊन तिथून फक्त घेऊन येणार. म्हणजे झाडावर तिथे लटकते आणि मला तोडून आणायचं आहे, एवढीच अपेक्षा होती. पण माझंही तिथे तेच झालं. म्हणजे ऑलिम्पिकमध्ये गेल्यानंतर तुमची मानसिकता काय असते किंवा तुमचा माइंडसेट पहिल्यापासून तसा डेव्हलप झालेला आहे का, तुमची तयारी तिथपर्यंत असते, ती टेक्निकली असते. पण ऑलिम्पिक हा एक माइंड गेम आहे. तुमचा माइंडसेट पहिल्यापासून तिथे त्या गोष्टीसाठी तयार असायला पाहिजे. का चायनीज ऑलिम्पिक प्लेयर जे असतात ते अमेरिकन आणि जर्मन असे का हरवतात? जर्मन आणि अमेरिकेमध्ये सुद्धा तेवढ्याच सुविधा आहेत, तेवढेच ते प्रॅक्टिस करतात, तेवढे इंटेड आहेत. पण ती एक सिस्टीम, म्हणजे मी माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हेच नेहमी सांगितलेलं आहे की मनी कॅनॉट बाय यू अ मेडल, सिस्टीम गिव्ज यू मेडल. ती सिस्टीम इथे परिपूर्ण असणं खूप महत्त्वाचं आहे. जी काही आपल्याकडे सिस्टीम अवेलेबल होती किंवा आहे त्या सिस्टीममध्ये प्रॅक्टिस करून आपले नेमबाज आपल्या स्वबळावर रिझर्व सीट्स जिंकून ऑलिम्पिकमध्ये गेले. पण आता तिकडे त्यांची कामगिरी चांगली का नाही झाली ह्याच्यावर आपण विचार करायला हवा. नेमबाजींनी त्यांची ड्युटी केली. कोण नेमबाजाचं स्वतःला करेल की नाही मी ऑलिम्पिकमध्ये खराब शूट करीन? काहीतरी तर प्रॉब्लेम आला. मग तो प्रॉब्लेम काय होता ह्याच्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि माझ्या मताप्रमाणे जेव्हा तुम्ही तिथे ऑलिम्पिकमध्ये उभे राहता तेव्हा खूप काही विचार आपल्या मनामध्ये येतात. एक तुम्ही वर्ल्ड कप खेळता तेव्हा तुम्हाला माहिती आहे की हा वर्ल्ड कप झाल्यानंतर 3 वर्ल्ड कप अजून होणार आहेत किंवा नॅशनल चॅम्पियनशिप प्रत्येक वर्षी होते, डोमेस्टिक कॉम्पिटिशन्स नेहमी होतात. पण ऑलिम्पिक हे अल्टिमेट ड्रीम असतं प्रत्येकाचं आणि ते 4 वर्षांनी होतं. 4 वर्षानंतर मी कुठे असेल हे कोणालाच माहिती नसतं. त्यामुळे तो एक शेवटची संधी असते तुम्हाला तुमचं सर्वस्व पणाला लावायची. तर ते एक मेंटल बॅरियर आपल्याकडे होतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की पूर्ण देशाचं लक्ष तुमच्याकडे आहे, पूर्ण देशाचे एक्सपेक्टेशन्स तुमच्याकडे आहेत. देशाने आपल्यावर एवढा वेळ आणि एवढा पैसा घातलेला आहे. तुमच्या आईवडिलांचं एक्सपेक्टेशन आहे की मी 4 वर्ष घरापासून दूर राहिलेला आहात. शिवाय स्वतःचं एक्सपेक्टेशन म्हणजे तुमच्या कोर वयामध्ये म्हणजे महत्त्वाच्या तुमच्या वयामध्ये तुम्ही तो वेळ तुमच्या ह्या हॉबीला, पॅशनला किंवा या करिअरला देत आहात. म्हणजे त्याच्यातनं काहीतरी तर उपजलंच पाहिजे, हे एक ॲडिशनल प्रेशर असतं. मग हे सगळं प्रेशर सांभाळून जेव्हा तुम्ही ऑलिम्पिकमध्ये उभे असता आणि तुम्हाला माहिती आहे की बाकीच्या सगळ्याच देशातले टॉपमोस्ट खेळाडू तुमच्याबरोबर तिथे कॉम्पिटिटर्स म्हणून उभे आहेत, तर हे सगळं सांभाळून तो परफॉर्मन्स देणं म्हणजे खरंच एक टास्क असतं. म्हणजे मला माहिती आहे की फायनलला मी जेव्हा सिडनीला उभे राहिलेले तेव्हा तर मी ॲमेच्युअर शूटर होते. मला अगदी 20 दिवस आधी कळलं होतं की आत्ता तुला ऑलिम्पिकची एंट्री मिळालेली आहे, त्यामुळे मला तयारी करायला वेळ नव्हता.
पण मी क्वालिफिकेशन राऊंड चांगला केला आणि जेव्हा मी ऑलिम्पिकच्या फायनलला उभी राहिले तेव्हा आतमध्ये जो व्होल्कॅनो असा फुटतो, जेव्हा तुमचे पल्स रेट एवढे हाय जातात आणि एक पॉइंट म्हणजे डॉट ज्याचा तुम्हाला एकदम सेंटर गाठायचा असतो, म्हणजे एक पेन डॉट जर तुम्ही आखलात आणि त्याला टचिंग तुमची बुलेट लागली तर 10.0 आमचे पॉईंट्स तर फ्रॅक्शनमध्ये मोजलेले असतात. म्हणजे ॲक्युरेट शॉट, म्हणजे तो पेन डॉट जर तुमच्या बुलेटच्या सेंटरला आला तर तुम्हाला 10.9 मिळतो आणि पोडियममधला डिफरन्स हा नेहमी 0.2 0.3 एवढ्या फरकाने तुमचं मेडल जातं. म्हणजे एवढ्या प्रेशरमध्ये एवढ्या प्रिसिजनचं शूटिंग तुम्हाला तिथे करायचं आहे आणि ह्या एवढ्या प्रचंड दबावाखाली याच्यासाठी प्रॅक्टिसचीच गरज असते. अर्थात कारण, याची कल्पना आहे की भरपूर म्हणजे चर्चा प्रेक्षक म्हणून आम्हाला स्क्रीनवरनं बघणं, त्याच्यावरती कमेंट करणं कदाचित खूप सोपं आहे. पण तो जो खेळाडू आहे त्यालाच खरं तर माहिती आहे की तेव्हाचं त्याच्यासमोरचं आव्हान नेमकं काय आहे, कसं आहे. एक असं विचारायचं आहे की व्यापक दृष्टिकोनातनं जर का आपण विचार केला क्रीडा क्षेत्रातल्या महिलांचा, तर हॉकीमधल्या महिला असो, जी टीम आत्ता खेळली ज्यांचं प्रचंड कौतुक झालं, क्रिकेट टीमच्या सगळ्या महिला असोत, त्यानंतर मेडल मिळवणाऱ्या पी.व्ही. सिंधू असो किंवा मीराबाई चानू असो, मेरी कोम असो तेव्हाची, फोगाट भगिनी असोत, या सगळ्या जणींना किती स्ट्रगल करावं लागलंय तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, एक महिला म्हणून, एक बाई म्हणून, स्त्री म्हणून. आणि हा 75 वर्षांचा महिलांचा इथवर पोहोचण्याचा क्रीडा क्षेत्रातला संघर्ष कसा राहिलाय? अतिशय खूपच ऐकण्याजोगी गोष्टी आहेत प्रत्येक शूटर्सच्या, प्रत्येक ॲथलीटच्या. तुम्ही राणी रामपालची गोष्ट वाचली असेल, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते. मेरी कोम स्वतः 3 मुलं सांभाळून, घरचं सगळं सांभाळून, घरची परिस्थिती सुरुवातीला चांगली नव्हती, त्याच्यातनं आणि मणिपूरसारख्या राज्यातनं तिने हे सगळं सुरू केलं. प्रत्येकाच्या पाठीमागे एक हंबल बॅकग्राऊंडमधनं ह्या सगळ्या मुली आलेल्या आहेत. त्यांचे कष्ट आहेत, मेहनत आहे आणि त्यांची जिद्द आहे. त्यांना ते करायचं होतं, त्यांचं ते स्वप्न होतं आणि ऑफकोर्स कुठल्याही गोष्टीला सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो आणि फॅमिली सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे मला वाटतं त्या खेळाडूचंच फक्त सॅक्रिफाईस नाही आहे, तर पूर्ण त्यांच्या कुटुंबाचं त्याच्यामध्ये योगदान आहे असं मला म्हणायला लागतं. आणि आत्तापर्यंत मला अगदी अभिमानाने सांगावंसं वाटतं की मॅक्झिमम इंटरनॅशनल मेडल, फक्त ऑलिम्पिकच नाही तर इंटरनॅशनल मेडलची टॅली ही मुलींनीच जास्त आणलेली आहे. मुलींचं नैपुण्य हे आपल्या देशामध्ये नेहमीच वरचढ ठरलेलं आहे. त्या पाठी सुद्धा एक सायंटिफिक रिझन आहे, कारण आपलं जे कल्चर आहे, आपलं जे कस्टम्स आहे त्या प्रमाणे आपण मुलींवर खूप लवकर जबाबदारी टाकतो, त्यांना ग्रँटेड धरतो. त्यामुळे मुली ह्या नेहमी खूप सिन्सिअर असतात, खूप डेडिकेटेड असतात आणि नेहमी सोल्युशन ओरिएंटेड असतात. कारण आपण त्यांच्याकडनं हे अपेक्षाच करत असतो की हे काम दिलं की ते त्या मुलींनी करायलाच पाहिजे. त्यामुळे ती चुणूक ती त्यांच्यामध्ये ती पहिल्यापासून जी निर्माण होते, सोल्युशन ओरिएंटेड जे पॉझिटिव्ह माइंडसेट किंवा जिद्द जी त्यांच्या मनामध्ये तयार होते, त्याचा उपयोग खेळामध्ये नक्कीच होतो. म्हणून मला असं आता सांगावंसं वाटतं की आत्तापर्यंतचे हे सगळी कारकीर्द मुलींची बघा आणि ती मुलींची जी शक्ती आहे, विमेन पॉवर आपण त्याला स्वयंपाकघरामध्ये कोंडून ठेवू नका, त्यांना मैदान मोकळं करून द्या. पण मुद्दा हा आहे की घरातले आई वडील तर सपोर्ट करतात, पाठीशी उभे राहतात, मित्रमैत्रिणी राहतात, पण समाज म्हणून आपण तितके आज प्रगल्भ झालो आहोत का? आधी होतो का? आत्ता होऊ का? कारण एक टिपिकल वय असतं की अरे इतकं जास्त वय झालंय, अजून किती दिवस खेळणार आहेस, आता लग्न करण्याचं वय आहे, पुढच्या जबाबदाऱ्या घेण्याचं वय आहे, हे सर्रासपणे ऐकायला मिळतं. तर समाज म्हणून आपली मानसिकता बदलण्याची किती गरज आहे? ती बदलली आहे का? आणि जर नसेल तर ती कशी बदलता येईल? मला वाटतं की आता बराच फरक झालेला आहे. मी ज्या काळामध्ये सुरू केलं 1988 साली मी नेमबाजी या क्षेत्रात आले, तेव्हा क्षेत्रच कोणाला माहीत नव्हतं आणि मग तेव्हा मी ते करिअर सुरू केलं 21व्या वर्षी आणि मग मला तेवढा वेळ माझ्या करिअरला द्यायला लागला. त्यामुळे तेव्हा चर्चा व्हायची की हिचं लग्न कधी होणार, एवढी उशिरा का लग्न करते, ह्या अशा अनेक गोष्टी असायच्या. पण माझ्या आईवडिलांनी त्यांना चांगलं प्रत्युत्तर दिलं आणि मला नेहमीच सपोर्ट केला. मग ह्याच्यासाठी मी खूप मला स्वतःला फॉर्च्युनेट समजते. पण त्याच्यानंतर जसजसे आपल्या येणाऱ्या जनरेशननी अचिव्हमेंट्स केले, जसं कॉमनवेल्थमध्ये आपण आता डॉमिनेटिंग परफॉर्मन्स देतो, एशियन गेम्समध्ये ॲथलेटिक्सवाले डॉमिनेटिंग परफॉर्मन्स देतात, ऑलिम्पिकमध्ये एवढे मेडल्स मिळालेत आणि मीडिया कव्हरेज, मी खरंच खूप आभारी आहे मीडियाची की त्यांनी आपला खेळ सोसायटीच्या लेमॅनपर्यंत पोहोचवला. आता पहिल्यांदा शूटिंग माहीत नव्हतं, आत्ताची जी
म्हणजे कॉमन मॅन आहे तो आमच्या पॉईंट्सबद्दल होतं की ह्यानी 629 मारले, 624 मारले, ह्या इतक्या पहिल्या 8मध्ये फायनलला आला की नाही, म्हणजे एवढं त्याच्यामधल्या इंट्रिकसीज आपल्या समाजामध्ये आता माहिती झालं, लोकांपर्यंत हा खेळ पोहोचलाय. त्यामुळे नक्कीच फरक पडलेला आहे. आत्ताचे जे पालक आहेत ते थोडे शिक्षित आहेत किंवा इन्कम त्यांच्या म्हणजे दे आर अर्निंग, त्यामुळे ते सपोर्टही फायनान्शियली करू शकतात किंवा त्यांची जी मानसिकता आहे, जनरेशन गॅप जी आपण म्हणतो पूर्वीच्या आणि आत्ताच्यामध्ये बरीच आहे. त्यांना आता हवं आहे की आपली मुलं शिक्षणाबरोबर काहीतरी एक ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे आणि ती स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी केलं तर खरंच खूप त्यांना फायदा होतो. हेही अवेअरनेस आता आलेला आहे. मला नाही वाटत की समाजामध्ये अगदी रिमोट एरियाजमध्ये नसेल पसरलेला, पण मला असं वाटतं की जळगावपेक्षाही कोपऱ्या कोपऱ्यातल्या गावांमध्ये आता शूटिंग रेंजेस आहेत. म्हणजे खरंच आपल्याकडे आता खेळ तसा खेळाचा अवेअरनेस आलेला आहे. फक्त खेळाला प्राधान्य नाही आहे आणि ते प्राधान्य नसण्याला सुद्धा एक वेगळी कारणं आहेत, कारण आपल्याकडे तेवढ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज स्पोर्ट्समध्ये नाही आहेत किंवा इन्कम स्पोर्ट्समधनं तेवढं होत नाही, रेग्युलर सपोर्ट तेवढा मिळत नाही, म्हणून आपल्याकडे अजून खेळाला प्राधान्य नाही आहे. पण खेळ हा लोकांपर्यंत नक्कीच पोहोचलेला आहे. अंजली, पुन्हा एकदा तांत्रिक मुद्द्याकडे जर यायचं झालं आणि तुला प्रश्न विचारायचा आहे तर मी मनू भाकर आणि सौरभ चौधरी, आणि जरी तू 2000 सालच्या ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा गेली असलीस तरी त्याच्या 5-7 वर्ष आधीपासून तुझा या खेळाशी खूप आंतरराष्ट्रीय स्तरावरचा संबंध आहे. त्यामुळे 1996 साली भारतीय खेळाडूंची खऱ्या अर्थानं मानसिकता बदलली. 1952 साली खाशाबा जाधवानी, महाराष्ट्राच्या खाशाबा जाधवानी भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं. त्याआधी हॉकी म्हणजे ऑलिम्पिक आणि ऑलिम्पिक म्हणजे हॉकी एवढंच भारतीयांसाठी नातं होतं. पण 1996ला लिएंडर पेसनं भारताला पुन्हा एकदा कांस्य पदक मिळवून दिलं ऑलिम्पिकचं, आणि तिथून जी सुरुवात झाली आहे ती आत्तापर्यंत कायम आहे. वैयक्तिक पदकांचा सिलसिला आहे. तर काय मानसिकता बदलली भारतीय खेळाडूंची 1996च्या सुमारास, जेव्हा तुझ्या पिढीनं पहिल्यांदा या आंतरराष्ट्रीय स्तरावर पाऊल टाकलं? मी जेव्हा ऑलिम्पिकला गेलेले तेव्हा ऑलिम्पिकमध्ये जाणं ही एक खूप मोठी एक्साइटमेंट होती. म्हणजे ऑलिम्पिकमध्ये आपण क्वालिफाय होऊ का नाही ह्या विचारशक्तीचे म्हणजे विचारांची ती जनरेशन होती. आपण तिथे मेडल घेऊ का नाही घेऊ हा विचारसुद्धा आमच्या मनामध्ये शिवला नाही, कारण तो कॉन्फिडन्सच आमच्यामध्ये नव्हता. पण त्याच्यानंतर जेव्हा राज्यवर्धन राठोड 2004ला सिल्वर मेडल पहिलं घेतलं तेव्हा, किंवा माझ्या 2000 सिडनी ऑलिम्पिकला कर्ना मल्लेश्वरीनी पहिलं ब्रॉन्झ मेडल महिलांचं जिंकलं, त्याच्यानंतर हळूहळू विचारशक्ती आपली विचारधारा बदलत गेली की आपणही ऑलिम्पिकपर्यंत पोहोचू शकतो. हे आम्ही शिकलो, आमच्या नंतरची जनरेशन शिकली की आपण ऑलिम्पिकमध्ये खूप चांगलं प्रदर्शन करू शकतो, आपणही त्या पोडियमपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे हे कर्ना मल्लेश्वरीचं मेडल किंवा राज्यवर्धन राठोडचं मेडल हे खूप महत्त्वाचं ठरलं. तो एक बॅरियर ब्रेक करायला, आपल्याला जो नेगेटिव्ह थॉट होता मनामध्ये, एक अडचण होती तिथपर्यंत मानसिकरित्या पोहोचण्याची, ती ब्रेक झाली. आणि त्याच्यानंतर 2008मध्ये जेव्हा अभिनव बिंद्रानी वैयक्तिक सुवर्णपदक मिळवलं तेव्हा पूर्णच माइंडसेट चेंज झाला. त्याच्यानंतरची जी जनरेशन सुरू झाली, त्याच्यानंतरच्या जनरेशन जेव्हा स्पोर्ट्स सुरू केलं किंवा त्यावेळेस नवीन विद्यार्थी जेव्हा माझ्याकडे आले त्यांचा पूर्ण माइंडसेट खूप वेगळा होता. म्हणजे मला बघूनच खूप छान वाटलं किंवा आश्चर्य वाटलं की त्यांची विचार होता की मला ऑलिम्पिक मेडल जिंकायचे म्हणून मी सुरू करतोय. हा जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्यांच्यामध्ये आला हे ह्या प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये मिळणाऱ्या पदकांमुळे आला. अभिनवचं तर 100% योगदान आहे. म्हणजे आपण कुठल्याही लेवलचे खेळाडू जरी घेतले तरी ऑलिम्पिकपर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि त्याच्यानंतर एक अतिशय चांगली गोष्ट आपल्या इंडियन स्पोर्टमध्ये अशी झाली की आपल्याला तो एक बॅरियर होता की फिजिकली डिमांडिंग गेममध्ये आपण नाही पोहोचू शकत किंवा आपण नाही मेडल मिळवू शकत किंवा हे सगळे गेम आपण नाही करू शकत. म्हणजे फक्त आपला माइंड गेम जो असतो, जसं आर्चरी आहे, शूटिंग आहे, स्नूकर आहे, अशा खेळांमध्ये वैयक्तिक खेळामध्ये आपण चांगलं करू शकतो असं आपला एक समज होता. तो PV सिंधू किंवा सायना नेहवाल या मुलींनी मोडून काढला की बॅडमिंटन सारखा फिजिकली डिमांडिंग गेम नाही, तुमचे रिफ्लेक्सेस सुद्धा तेवढे फास्ट हवेत, चांगले हवेत आणि त्याबरोबर तुम्हाला फिजिकल स्टॅमिना तर प्रचंड हवा आहे.
अशा गेममध्ये आपल्या मुलींनी मेडल्स घेतले, त्यामुळे पूर्ण आत्ताच्या जनरेशन माइंडसेट खूप वेगळा आहे. दे आर ओपन टू एनी इव्हेंट. म्हणजे असं नाही की आता चला आमच्या वेळी शूटिंगचं एक फॅड होतं, शूटिंगचं ट्रेडिशन सुरू झालं किंवा महाराष्ट्रामध्ये खूपच शूटर्स यायला लागले. त्याच्यानंतर मग कुठला एक क्रिकेटमध्ये आपण वर्ल्ड कप जिंकल्यावर सगळ्यांना क्रिकेटच खेळायचं आहे, म्हणजे एक हिरो झाला की आपण त्याला फॉलो करतो. हे आपलं ट्रेडिशन आहे पहिल्यापासून. पण आपल्याकडे आता इतक्या इव्हेंटमध्ये खूप चांगले स्टार्स झाल्यामुळे आपल्या मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे तो खेळ आता जोपासण्याची एक अपॉर्च्युनिटी निर्माण झाली आहे. की मला जर गोल्फ आवडतं तर मी गोल्फ करते, कारण अदिती जर चौथ्या क्रमांकावर ऑलिम्पिकमध्ये पोहोचू शकते तर मी का नाही, किंवा फेन्सिंग आहे. असे कितीतरी डोअर्स आपल्यासाठी ओपन झालेले आहेत. हे ह्या ऑलिम्पिक टू ऑलिम्पिकमधला जो पॉझिटिव्ह आपल्या इंडियन स्पोर्टमध्ये फरक झाला आहे तो खूप छान झालेला आहे. अंजली, हे सगळं खरं आहे, पण एक सर्वसामान्य नागरिक किंवा एक नॉर्मल क्रीडा रसिक अशी कॅटेगरी जेव्हा आपण घेतो तेव्हा ऑलिम्पिक नंतर किंवा आता नीरज चोप्राचं प्रचंड कौतुक होतं आहे, सगळ्या मेडल विजेत्यांचं खूप कौतुक होत आहे. पण काही दिवसांनी नॉर्मल लोक हे सगळं विसरून जातात आणि ते क्रिकेटच्या मागे जे वेड, जे भूत गेली अनेक वर्ष आपल्या म्हणजे सगळ्या भारतीयांसमोर आहे ते आपण कंटिन्यू करतो. तर क्रिकेटची जी एक पॉप्युलॅरिटी आहे तर ती इतर खेळांना का मिळू शकली नाही? काय अशी कारणं आहेत की क्रिकेट इतकं लोकप्रिय, एक हॉकीचा थोडा आपण अपवाद वगळूयात, इतर खेळ होऊ शकले नाहीत? नाही, कारण तेच आहे की इतर वेळी ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत खेळ. आपण फक्त ऑलिम्पिक, एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्स यांचंच प्रसारण किंवा यांच्याच बातम्या वर्तमानपत्रात येतात किंवा टी व्हीवर दिसतात. जर वर्षभर आपण प्रेक्षकांना ती अपॉर्च्युनिटी अवेलेबल करून दिली की आता ही नॅशनल कॉम्पिटिशन बॅडमिंटनची चालली आहे, आता शूटिंगची नॅशनल कॉम्पिटिशन चालली आहे, आता स्टेट चॅम्पियनशिप चालू आहे, असं सतत जर टी व्हीवर ते खेळ दिसत राहिले, लोकांपर्यंत पोहोचत राहिलं तर त्यांच्यात ती रुची वाढणारच. आणि ते बघून बघून त्यांना कधीतरी मनामध्ये ती इच्छा निर्माण होईल की माझ्या जवळ हे क्रीडांगण आहे अवेलेबल, तर मी सुद्धा जाऊन ट्राय करू का, की माझ्या मुलांना तिथे जाऊन निदान त्याची तोंड ओळख तरी करून देऊ का. ह्याच्यामुळे पार्टिसिपेशन वाढतं. आणि तुमच्याकडे जसं चायनामध्ये ते मॅन्युफॅक्चर ॲथलीट्स, म्हणजे त्यांच्याकडे असे करोडो ॲथलीट्स होतात आणि त्यातले हजारो ॲथलीट्स टॉप लेवलचे असतात. आणि मग त्यांच्यातमध्ये डोमेस्टिक कॉम्पिटिशन इतकी टफ असते की कोण ऑलिम्पिकला येईल हे आम्हाला माहिती नसतं. आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडेच ते 10 लोकांना ॲथलीट्स माहिती असतात, त्यातले 2 चांगले ऑलिम्पिकला जातात आणि एखाद्याला मेडल मिळतं. आपल्याकडे ते अपॉर्च्युनिटीज कमी आहेत, म्हणून लोकांपर्यंत खेळ पोहोचत नाही. म्हणजे मलाही मीडियाला असं रिक्वेस्ट करायचं वाटतं की फक्त आपण 1 महिना आधी ह्या गेम्सच्या जागे न होता वर्षभर कुठली का होईना, स्टेट चॅम्पियनशिप असो, नॅशनल चॅम्पियनशिप असो किंवा आशियाई असो, ह्या सगळ्या कॉम्पिटिशनना तेवढाच हाईप करून, तेवढंच ग्लोरीफाय करून जर आपण लोकांपर्यंत पोहोचवलं तर लोकांपर्यंतही खेळ पोहोचेल आणि खेळाडूंनाही फायदा होईल. मला तेच सांगायचं होतं की मानसिक तयारी फक्त ऑलिम्पिकची नाही आहे. ही जे रुटीन ही तयारी झाली की तेच प्रेशर जे आपण ऑलिम्पिकला त्या खेळाडूला देतो ते प्रत्येक जर कॉम्पिटिशनला मीडियानी, प्रेक्षकांनी किंवा कोचेस आणि घरच्यांनी दिलं तर ऑलिम्पिकसाठी ते त्यांना नवीन उरणारच नाही आणि त्यांना त्याची सवय होईल, हे रुटीन होईल. आणि हेच रोज लोकांपर्यंत हा खेळ जर आपण पोहोचवला तर लोकांच्या तो लक्षात राहील, तर रोज चर्चा होईल. आणि ऑफकोर्स फक्त लोकांचंच नाही तर ती एक पूर्ण सिस्टीम बनवणं सुद्धा आपल्याला खूप गरजेचं आहे. जसे फक्त नॅशनल फेडरेशन्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात किंवा गव्हर्नमेंट आणि काही NGOज आहेत ते सपोर्ट करतात, पण असं नाही, पूर्ण समाज त्याच्यासाठी तयार हवा. एक असं म्हणतं की प्रत्येक राज्यामध्ये ती स्पोर्ट्सची एक टाउनशिप तयार झाली पाहिजे. टाउनशिपमध्ये फक्त आपल्याकडे आता युनिव्हर्सिटीचा विचार व्हायला लागले, अजून त्या तयारही झालेल्या नाही. काही फक्त दिल्ली आणि गुजरातमध्ये त्या आत्ता सुरू झाल्या. म्हणजे आपण अजूनही 50 वर्ष मागे आहोत खेळामध्ये. मग आपल्याकडे रोज त्याची चर्चा होईलच कशी? जर माझा मुलगा स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असेल तर माझा त्याच्याशी रोजचा संबंध राहील खेळाशी. पण आपल्याकडे ते नाहीच आहे अजून. तो समाजच आपल्याकडे तयार झालेला नाही खेळाचा. आणि अशी जर टाउनशिप आपण तयार करायची म्हणतो तर त्याच्यामध्ये फक्त कोचेस आणि ॲथलीट्स नाही तर सगळं काही येतं, सगळे सपोर्ट सिस्टीम. मग तुम्ही फिजिकल ट्रेनिंग म्हणा, जिम म्हणा, फिजिओथेरपिस्ट म्हणा, स्पोर्ट्स सायन्स, सायकोलॉजिकल ट्रेनिंग आणि त्याच्याबरोबर एक मॅन्युफॅक्चरिंग हब
ज्याच्यामध्ये सगळे इक्विपमेंट्स अगदी म्हणजे मी तर म्हणते वेपन्स ॲम्युनेशनपासनं हॉकी स्टिकपासनं सगळं जर त्या ठिकाणी तयार झालं तर आपल्या खेळाडूंना ते सहज अवगत होईल, त्यांचा एक तो मार्ग मोकळा होईल. मला असं आठवतंय की अजूनही आम्हाला एक वेपन मागवायला 6 महिने जातात आणि त्या 6 महिने मग त्या शूटर्सचे फुकट जातात किंवा एक साधे शूज मागवायला मला इम्पोर्ट करायला लागतात. आणि हे सगळं आम्ही जर्मनी किंवा USA किंवा स्वित्झर्लंडवरनं मागवतो, पण हे सगळं बनतं चायनामध्ये. त्यांच्याकडे तो स्पोर्ट हब आहे, ते आपण का नाही बनवू शकत? ती जर फॅक्टरी उचलून आपण इथे का नाही करत? म्हणजे हे सगळं जेव्हा प्रोफेशनली आपण करायला लागू तेव्हा आपण हक्कानी सांगू शकू आपल्या खेळाडूंना की तुम्ही मेडल का नाही जिंकू शकलात. ही सिस्टीम आपण तयार केलेली नाही. त्यामुळे जेव्हा खेळाडू स्वतःच्या जोरावर आणि कोचेसनी केलेल्या ट्रेनिंगवर ऑलिम्पिकच्या फायनलपर्यंत पोहोचतात, म्हणजे खरंच आपल्याकडे खूप टॅलेंट आहे. फक्त त्यांना प्रॉपरली नर्चर करून त्यांना प्रॉपर सिस्टीममध्ये घडवून ऑलिम्पिकला पाठवणं गरजेचं आहे. अंजली, तू जे म्हणालीस की आपल्याकडे सिस्टीम तयार होण्याची गरज आहे, 100% मान्य. पण एकीकडे ते आपल्याला दिसतं, तर एकीकडे शूटर्सचा परफॉर्मन्स दिसतो, एकीकडे आपल्या पैलवानांचा परफॉर्मन्स दिसतो. राज्यवर्धन राठोडने सुरुवात केली, बिंद्रानं गोल्ड मेडल मिळवलं, त्यानंतरही आपल्याला पदकं मिळाली. विजयकुमार असेल, गगन नारंग असेल, यांनी ऑलिम्पिक पदकं मिळवून दिली. आणि कुस्तीमध्ये तर काय मला वाटतं आता पदकं घेऊन यायचं असं ठरवलेलंच आहे. सुशील कुमारने लागोपाठ 2 ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं मिळाली. योगेश्वर दत्त झाला, बजरंग पुनिया, रवी दहिया, साक्षी मलिक पहिली महिला पैलवान जिनं ऑलिम्पिकचं पदक मिळवलं. तर या मंडळींची मानसिकता काय असते? कारण यांच्यापाशी काही नाही आहे आणि हे भारताला पदकं घेऊन येत आहेत. मला असं वाटतं ती एक ट्रेंड होते की एक तो बॅरियर ब्रेक होतो. जेव्हा सुशील कुमारनी सलग 2दा मेडल्स जिंकली तेव्हा अजूनही बघा की त्यांच्याच गावामध्ये किंवा आसपासच्या राज्यांमध्ये कुस्ती अजून फेमस आहे. बाकीच्या ठिकाणी तुम्ही साऊथमध्ये या किंवा वेस्टमध्ये या, तुम्हाला अजून कुस्ती गीर जास्त दिसणार नाहीत. जेव्हा आम्ही शूटिंग सुरू केलं, आम्ही जेव्हा चांगल्या लेवलवर पोहोचलो तेव्हा महाराष्ट्रातनं शूटर्स खूप प्रमाणात यायला लागले. जेव्हा अभिनवनी जिंकलं 2008ला तेव्हा पंजाब हरियाणामधनं खूप शूटर्स यायला लागले. तर तसा एक तिकडे ट्रेंड यायची गरज असते. तसा ऑलिम्पिक पदकाचा तिथे त्या कुस्तीवाल्यांमध्ये किंवा कुस्ती फेडरेशनमध्ये ट्रेंड आला आणि ते एक मानसिक दडपण निघून गेलं की अरे हो, हे किती सोपं आहे किंवा आपल्या इट्स अ रिचेबल गोल फॉर अस. त्यामुळे ते सगळे त्या माइंडसेटनी जायला लागले. अभिनवच्या मेडल नंतर किंवा अभिनवनी जेव्हा मेडल जिंकलं तेव्हा ते त्याचं मला असं वाटतं त्याचं स्वतःचं वैयक्तिक मेडल आहे. तेव्हा आपल्याकडे कुठलीही सिस्टीम नव्हती, तेव्हा आपल्याकडे तेवढे त्या लेवलचे शूटर्स नव्हते, तेवढा त्याला सपोर्ट आपल्याकडे दिला. त्याला मे बी आपण फायनान्शियल मदत केली असेल, पण त्याचं सगळं ट्रेनिंग अब्रॉडला झालं. सगळे त्याचे इक्विपमेंट्सपासनं त्याचे कोचेसपासनं सगळं बाहेरचं होतं. इंडियन त्याच्यासाठी सिस्टीममध्ये काहीही नव्हतं. त्यामुळे त्याला पाठोपाठ कोणी पिढी निर्माण झाली नाही, कारण ती निर्माण व्हायलाच त्याच्याकडनं आपण शिकून घ्यायलाच आपल्याला 10 वर्ष गेली. आणि आत्ता म्हणून ही जी पिढी आपण आत्ता तयार केली आहे, जेव्हा आपले एक्सपिरियन्स्ड कोच सुमा शिरू, दीपाली देशपांडे, जसपाल, समरेश जंग जे स्वतः ऑलिम्पिकपर्यंत पोहोचले, आम्हाला माहिती आहे की आम्ही तिथे कुठे कमी पडलो. हे प्रॅक्टिकल त्यांना जो एक्सपिरियन्स आहे तो त्यांना शेअर करून त्यांनी नवीन पिढीला घडवलेले आहे. ते आत्ता 19 आणि 20 वर्षांचे आहेत. ही त्यांची पहिली ऑलिम्पिक स्पर्धा होती. तिथे काहीतरी कमी पडलं हा नक्कीच मी मान्य करते, पण ते तिथपर्यंत पोहोचले याच्यासाठी खरंच आपल्याला खूप अभिमान असायला हवा. आपण आनंदी असायला हवं की सौरभ चौधरीनी जेव्हा प्री क्वालिफिकेशन राऊंड झाले तर दोन्ही प्री क्वालिफिकेशन राऊंडमध्ये त्यांनी टॉपमोस्ट स्कोअर केला. त्याचा एअर पिस्टलमध्ये हायेस्ट स्कोअर होता. हायेस्ट स्कोअरनी तो फायनलला क्वालिफाय झाला. फायनल्सला थोडंसं चुकलं, त्याला ते दडपण सांभाळता आलं नाही किंवा त्याचं नशीब त्या दिवशी चांगलं नव्हतं. पण ही पिढी ह्यातनं खूप काही शिकलेली आहे, खूप काही त्याच्यातनं एक्सपिरियन्स घेऊन आलेली आहे आणि ही अजून आपल्याला पुढचे 20 वर्ष इंडिया रिप्रेझेंट करू शकते. फक्त 19 वर्षाचे. मी जेव्हा पहिल्या ऑलिम्पिकला गेले तेव्हा मी 30 वर्षाची होते. म्हणजे त्यांच्याकडे किती अजून वेळ आहे. तर त्यांना नावं ठेवण्यापेक्षा किंवा त्यांना अजून दडपण किंवा नैराश्य देण्यापेक्षा त्यांना आपण मोटिवेट करणं खूप गरजेचं आहे, कारण आत्ता ही शिकलेली आहे, एक्सपिरियन्स पिढी आहे आणि त्यांनाच आपण मोटिवेट करून पुढच्या ऑलिम्पिकसाठी तयार करणं खूप
गरजेचं आहे आणि आपल्या फायद्याचं आहे. कारण गेल्या ऑलिम्पिकला जे रिओ ऑलिम्पिकचे आपले प्लेयर्स होते, शूटर्स होते, स्पेशली जितू रायचं उदाहरण घ्या. जितू राय वर्ल्ड नंबर 1 होता, वर्ल्ड चॅम्पियन होता, सगळ्या त्यांनी कॉम्पिटिशन जिंकल्या. तो रिओला सुद्धा सौरभ चौधरी सारखाच फायनलला आला होता, 7व्या नंबरवर बाहेर पडला. पण त्याच्यानंतर त्यांनी ऑलिम्पिक मेडल आणलं नाही म्हणून त्याला कोणी पुढे मोटिवेटच केलं नाही. म्हणजे त्याच्याकडे टॅलेंट नाही आहे असं नाही. त्याला जर आपण अजूनही तिकडे सांभाळलं असतं किंवा त्याला मोटिवेट केलं असतं, त्याच्यात काय चुका झाल्या, डिफिकल्टी, त्या जर आपण सुधारण्याची प्रयत्न केला असता तर कदाचित ह्या ऑलिम्पिकला त्यांनी मेडल आणलं असतं. मीराबाई चानू रिओ ऑलिम्पिक्सला शी फेल्ड बट शी कुड विन इन टोकियो. कारण त्या रिओमधनं ती शिकली आणि त्या एक्सपिरियन्सवर तिने टोकियोची तयारी केली. तसं आपल्या शूटर्सचं नाही झालं. आपल्या नेहमी फ्रेश टॅलेंट, ह्यांच्यावर लक्ष द्या, ह्यांच्यावर लक्ष द्या, आत्ता कोण चांगलं करते त्यांच्या, असा जो विचार होता ना तो थोडा चुकला असं मला वाटतं. त्यामुळे आत्ताची जी पिढी आहे ती आपल्या हातातनं न घालवता आता फक्त 3 वर्ष, खूप कमी वेळ आपल्या हातात आहे. त्यामुळे पॅरिसची तयारी त्यांच्याकडनं आत्तापासून आपण करून घेतली तर खरंच ते पॅरिसला खूप चांगली कामगिरी करू शकतील. नाही अंजली, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की समाज म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहणं, एक कौतुकाची थाप देणं आणि सोबतच आपली जी सिस्टीम आहे, मग ती सरकारी सिस्टीम असो, प्रशासकीय पातळीवरची सिस्टीम असो, या सर्व सिस्टीममध्ये एक बदलाव, एक सुधारणा येण्याची खूप जास्त गरज आहे. सामान्य नागरिक म्हणून मी कशी क्रीडा साक्षर होऊ शकते, अन्य खेळांबद्दल अधिक कसं जाणून घेऊ शकते, ही जबाबदारी नागरिक म्हणून यापुढे माझी असायला हवी. केवळ ऑलिम्पिक, केवळ वर्ल्ड कप याच्यापुरतं मर्यादित न राहता वर्षभर आपण त्या खेळाडूंसाठी काय करू शकू, कसं प्रोत्साहन देऊ शकू, हे आपण शिकायला हवं. तर आपणही त्याच्यामध्ये योगदान देऊ शकतो. 75 वर्षामध्ये खेळाडूंनी स्वतःच्या मेहनतीवरती ऑलिम्पिकमध्ये पदकं आणलेली आहेत. पण आता खरंच एक सिस्टीम म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची खूप जास्त गरज आहे. अंजली, मनापासून आभार. आपण वेळ दिलात आणि सविस्तर संवाद साधलात. पुढची आव्हानं नेमकी कोणती आहे ते सांगितलं त्याबद्दल थँक्यू सो मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.